चॅनल विजय आपण 243 वर कॉल करा पाहिजे. चॅनल विजय आपण 243 वर कॉल करा पाहिजे. नाही, हे दोन मी ना PSI माने आहे ना. मी 31 आणि नवीन वर्ष या निमित्त सर्व नागपूर शहरात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आपल्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांधी गेट शिवाजी पुतळा या ठिकाणी आपण नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान 20 दरम्यान 20 म्हणजे रात्री 8 वाजता दरम्यान एक संशयित मोपेड ज्यावर 2 इसम येत होते, त्यावेळी तेथे नाकाबंदीत असणारे अधिकारी PSI बालाजी माने आणि PC दिनेश दिहाडे यांना ती संशयित वाटलं. त्यांनी ती मोपेड थांबवली आणि त्यांना विचारपूस करता असता ते समाधानकारक उत्तर देत नव्हते. त्यावेळेस त्यांनी त्याचे वाहन चेक केले. चेक करताना त्यांच्याजवळ एक काळ्या रंगाची बॅग मिळून आली. तर बॅग खोलून बघितली असता त्यामध्ये एक संशयितरित्या रक्कम आढळून आली. त्यावरून त्यांनी PSI माने यांनी आम्हाला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्या इसमांना विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे रोहित गुलाबचंद कोरी, राहणार मदन मोहन मालवीय वार्ड भरतीपूर जबलपूर मध्य प्रदेश. दूसरा इसम नाम है संगम रघुवीर कोरी, राहणार बनमोदा पन्हाळगड जबलपूर मध्य प्रदेश येथील ते राहत असल्याचे सांगितले. ऍक्टिवा गाडी क्रमांक MH 49BV 6983 या नंबरची गाडी आहे. त्यांना रक्कमेबद्दल आम्ही पण विचारपूस केली, पण ते योग्य रकमेबद्दल समाधानकारक उत्तर देत नव्हते. त्यावरून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणून घटनेबाबत माननीय SCP मॅडम, DCP झोन मॅडम आणि CP सर्व वरिष्ठांना देण्यात आली आणि त्यांच्या आदेशाने सदर बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये 41,67,300 इतकी रक्कम मिळून आली. त्या रकमेबाबत त्याच्या दोन्ही इसमापाशी काही पुरावे नव्हते. अशा प्रकारे पंचनामा कारवाई करून सदरची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे. सध्या तपासामध्ये सदर रक्कम जबलपूर एका व्यापाऱ्याची असल्याची तो व्यक्ती सांगत आहे, पण त्याबाबत पूर्णतः अजूनही काही ठोस माहिती प्राप्त झालेली आहे. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तर हे जे 2 आरोपी आहेत ते केव्हापासून नागपूरला राहत होते, यांचं काही रेकॉर्ड वगैरे समोर आलं आहे? ते सध्या 15 ते 1 महिन्यापासून नागपूरमध्ये काम करत आहे असं ते सांगत आहे.